साखरवाडी ही शिवभक्तांनी गजबजल्याचे पाहण्यास मिळत आहे. 20व्या शतकातील महान सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवी सोहळ्यास तपोनिधी शांती ब्रह्मगुरुवर्य महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र साखरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात श्री माऊली दादांच्या समाधीचे पूजन करून करण्यात आलेले आहे. ह्यावेळी अभिषेक देखील घालण्यात आला आहे. यानंतर भव्य ग्रंथदिंडीची विविध वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली असून मराठवाड्यातील सर्वात मोठ्या प्रदीप मिश्राजी यांची शिवपुराण कथेची आजपासून सुरुवात देखील झालेली आहे. साखरवाडी ह्या ठिकाणी भाविक भक्तांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती देखील पाहण्यास मिळत आहे. कारण 20व्या शतकातील थोर संत श्री माऊली दादा महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिवपुराण कथेकार प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कथेचं श्रावण करण्यासाठी साखरवाडी ह्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून शिवभक्त आल्याचे पाहण्यास मिळत आहे. साखरवाडी परिसर आज गजबजल्याचे पाहण्यास मिळत आहे. 25व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रदीपजी मिश्रा यांचे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कथेच्या सुरुवातीला माऊली दादा महाराज यांच्या समाधीचे दर्शन व अभिषेक घालून सुरुवात करण्यात आली. ह्यावेळी महादेव महाराजसह प्रदीपजी मिश्रा यांच्यासह भाविक भक्त देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. साखरवाडी ह्या ठिकाणी होत असलेल्या रौप्य महोत्सव सप्त्याला बीड जिल्ह्यातून 60 बसेस देखील जादा सोडवण्यात आलेले आहे. भाविक भक्तांची कुठेतरी गैरसोय होऊ नये ह्या अनुषंगाने एस.टी. महामंडळातून बीड जिल्ह्यातून तब्बल 60 बसेस जादा सोडवण्यात आलेले आहेत. आजपासून ह्या शिवपुराण कथेला सुरुवात झालेली आहे आणि साखरवाडी ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. 20व्या शतकातील थोर संत श्री माऊली महाराज दादा यांच्या 25व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध शिवपुराण कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या श्रवणातून ही शिवपुराण कथेला आजपासून सुरुवात झालेली आहे. ही कथा श्रावण करण्यासाठी बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक भक्त साखरवाडीमध्ये दाखल झाल्याचे आपल्याला आज पाहण्यास मिळत आहे.